नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब वार्ता या चॅनलमध्ये. एक नवीन दिवस, एक नवीन भरती. चला तर मग जाणून घेऊयात आज कोणत्या भरतीसाठी नवीन जाहिरात आलेली आहे. ओके, तर ही जाहिरात आहे महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मुंबई. ओके, तर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये कनिष्ठ लिपिक या पदांसाठी भरती आलेली आहे. चला तर मग विस्ताराने जाणून घेऊयात फॉर्म भरण्याची तारीख, पात्रता, उमेदवाराची निवड पद्धत, परीक्षेची पद्धत. ओके, तर इथं बँकेबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. ओके, ही बँक जळगाव आणि नाशिक 7 शाखांद्वारे कार्यरत आहे. 207.27 कोटी रुपयांचा बँकेचा व्यवसाय आहे. ओके, आणि जळगावची ती एक अग्रणी सहकारी बँक असं नमूद केलेलं आहे. तर कनिष्ठ लिपिक या पदाकरिता हे ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत. ओके, तो ऑनलाईन अर्ज करण्याची जी पद्धत आहे, ओके, जी तारीख त्यांनी दिलेली आहे 24/8/2024. 24/8/2024 सकाळी 11 वाजेपासून ते 7 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11:59 उमेदवार हा अर्ज भरू शकतो. ओके, तर इथं चला खाली डिटेलमध्ये आपण बघूयात काय आहे. अर्ज करण्याचा कालावधी आहे 24/8/2024 पासून सकाळी 11 वाजेपासून ते 7 सप्टेंबर 2024 11:59 रात्रीच्या. ओके, आणि परीक्षा शुल्क भरण्याची जी काही परीक्षा शुल्क भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती सुद्धा आहे 7 सप्टेंबर 2024 रात्री 11:59 आणि ह्याच्यासाठी जी परीक्षा होणार आहे ती परीक्षेची तारीख आहे 22 सप्टेंबर 2024. पुन्हा एकदा एका परीक्षेची तारीख आहे ती 22 सप्टेंबर 2024 आहे. या परीक्षेचे जे काय प्रवेशपत्र असेल किंवा इतर माहिती असेल ती बँकेचं जे संकेतस्थळ आहे, बँकेची जी वेबसाईट आहे www.mubcf.in, इथे पूर्ण माहिती उमेदवारांनी जाऊन वेळोवेळी जाऊन चेक करायची आहे. आणि यानंतर परीक्षेद्वारे मुलाखतीसाठी जी दिनांक दिली जाणार आहे ती सुद्धा याच संकेतस्थळावरती याच वेबसाईटवरती दिली जाणार आहे. आता इथं महत्त्वाच्या काही सूचना उमेदवारांसाठी दिलेल्या आहेत. महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत, परीक्षा शुल्क किंवा अर्जाचे शुल्क आहे ते उमेदवाराने संकेतस्थळावर भरल्याशिवाय त्याची रजिस्ट्रेशन जी पद्धत आहे ती रजिस्ट्रेशन पूर्ण समजलं जाणार नाही. म्हणजे फक्त फॉर्म भरला आहे पण परीक्षेचं शुल्क भरलेलं नाही, त्या स्थितीमध्ये उमेदवाराचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाली आहे असं समजलं जाणार नाही. त्यामुळे फॉर्म बरोबर शुल्क जे आहे ते शुल्क हे भरणं उमेदवाराला आवश्यक आहे. दुसरं जे आहे ते उमेदवाराकडे वैध ईमेल ID किंवा मोबाईल क्रमांक असावा. कारण की या परीक्षेबाबत जी काही माहिती उमेदवारापर्यंत दिली जाणार आहे ती ईमेल ID आणि मोबाईल क्रमांकाद्वारे दिली जाणार आहे. तर काही वेळेस काय होतं की अनवॉन्टेड टेलिमार्केटिंगसाठी आपण आपला मोबाईल नंबर DND डू नॉट डिस्टर्बला अप्लाय करतो. ओके, डू नॉट डिस्टर्बला रजिस्टर करतो. त्या केसेसमध्ये काही टेलिमार्केटिंगचे वगैरे मेसेज कंपनीद्वारे येणार, जे आपल्याला काय मेसेज असतात मोबाईलवरती ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. तर त्यामध्ये याची पूर्ण जबाबदारी उमेदवाराची आहे असं दिलेलं आहे. ओके, ईमेल ID व संदेश वहनात काही तांत्रिक अडचणींना फेडरेशन बँक जबाबदार राहणार नाही. ओके, त्यासाठी उमेदवार काय करायचं आहे की इन केस आपला DND मध्ये असेल, ओके, तर आपण वेबसाईटवरती जाऊन वेळोवेळी माहिती घ्यायची आहे. याची पूर्ण जबाबदारी ही उमेदवाराची असेल. ओके, उमेदवारांनी अर्ज करताना सर्व आवश्यक पात्रधारक असल्याची खात्री करूनच अर्ज करावा. ओके, तर यासाठी उमेदवाराची जी काही पात्रता आहे त्या पदानुसार ती पात्र असलेल्या उमेदवारांची चेक करून आपला अर्ज करावा. ओके, ऑनलाईन अर्जामध्ये त्याच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक खरी माहिती भरणे आवश्यक आहे. व्यवस्थित फॉर्म काळजीपूर्वक भरावा. ओके, ऑनलाईन पद्धतीने काही चुका झाल्यास त्रुटी झाल्यास भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर अर्ज नाकारला जाईल आणि त्याची सर्व जबाबदारी ही उमेदवाराची असेल. तर व्यवस्थित काळजीपूर्वक अर्ज भरावा. चुकून काही गडबड झाल्यास त्याची जबाबदारी पूर्ण ही उमेदवाराची असेल. ओके, आणि एकदा जर फॉर्ममध्ये माहिती भरल्यानंतर ती माहिती बदलता येणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक आपण काय फॉर्ममध्ये भरतोय काळजीपूर्वक चेक करावं. ओके, संकेतस्थळावरती हे पूर्ण प्रक्रियेदरम्यान संकेतस्थळावरती वेळोवेळी अवलोकन, पालन, भरती, ओके, ती माहिती घेण्याची जबाबदारी ही उमेदवाराची आहे. ओके, त्याचबरोबर इच्छुक उमेदवाराची माहिती पूर्ण वैध ईमेल ॲड्रेसवर जाहिरात प्रसारल्यापासून 7 सप्टेंबर 2024 पर्यंत रात्री 11:59 उमेदवार भरू शकतो. ओके, त्याचबरोबर परिशुल्क अर्ज न भरणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. तो उमेदवाराने या तारखेपर्यंत आणि या वेळेपर्यंत त्याचं परीक्षा शुल्क जे आहे ते पूर्ण भरावं. ओके, या आणि कनिष्ठ शिल्पिक या पदाकरता एकदम 100 गुणांची बहुपर्यायी
ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. ओके, तर उमेदवार निवडायची ही एक आहे की तिथे एक ऑफलाईन 100 मार्काची एक परीक्षा घेतली जाईल आणि ही जी परीक्षा असेल ती बहुपर्यायी प्रश्नाची असेल. ओके, आणि ऑनलाईन अर्जात नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रांची छाननी न करता ही येणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही. ओके, तर मित्रांनो, तुम्ही उमेदवारांचे फॉर्म भरला आहे त्याच्यामध्ये काही तुम्ही पात्रता दिलेली आहे, काय डॉक्युमेंट्स दिले याची कोणतीही छाननी न करता उमेदवाराला या बहुपर्यायी प्रश्नपत्रिका बहुपर्यायी प्रश्नांच्या परीक्षेसाठी उमेदवाराला पात्र धरलं जाईल. ओके, त्यानंतर कागदपत्राची छाननी पूर्ण झाली तर उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येईल. आणि या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रक्रियेदरम्यान उमेदवाराची अपात्रता आढळल्यास त्याला निवडून प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. ओके, आणि पुढचा जो मुद्दा आहे तो उमेदवारांनी ऑफलाईन परीक्षा कागदपत्र प्रत्यक्ष मुलाखती स्वखर्च न्यायचा आहे. तर ही जी ऑफलाईनची जी परीक्षा आहे ती त्याचं ठिकाण आपण खाली पाहूयात आणि कागदपत्र पाठवायचं ठिकाण आहे ते दोन्ही कसं आहे आपण पाहूयात. यासाठी उमेदवाराला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं त्याचा पूर्ण खर्च हा उमेदवाराने करायचा आहे. त्याच्यानंतर ही परीक्षा झाल्यानंतर उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. ओके, तर आपण फॉर्म भरल्यानंतर उमेदवाराला परीक्षेसाठी बोलवलं जाईल, त्याच्यानंतर एक मुलाखत केली जाईल, त्याच्यानंतर उमेदवाराची निवड केली जाईल. आणि या प्रक्रियेदरम्यान जर उमेदवार हा अपात्र ठरला तर त्याला परीक्षेचे शुल्क परत दिले जाणार नाही. आता ह्यासाठी जी परीक्षा होणार आहे कनिष्ठ लिपिका पदाकरता हे संकेतस्थळावरती फेडरेशनच्या संकेतस्थळावरती कळवण्यात येईल. त्याची तारीख अजून काही फिक्स नाही आहे. ज्यावेळेस तारीख फिक्स केली जाईल त्यावेळेस या संकेतस्थळावरती आपण जाऊन चेक करायचं आहे. आणि त्याचबरोबर मुलाखतीचे वेळापत्रक आहे तेही संकेतस्थळावरती कळवलं जाईल. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण फॉर्म भरताना जी माहिती पुरवणार आहोत ती अचूक असावी. ओके, ही माहिती चुकीची व खोटी आढळल्यास उमेदवाराचा अर्ज नोकर भरती प्रक्रियेतून कोणत्याही टप्प्यावरती रद्द केला जाईल. ओके, तर माहिती जी भरताना आहे ती काळजीपूर्वक अचूक भरायची आहे ताकी आपला अर्ज हा कॅन्सल केला जाणार नाही, रद्द केला जाणार नाही. ओके, आता ह्या भरती प्रक्रियेमध्ये कोणताही बदल करण्याचा फेडरेशनला अधिकार आहे. ओके, तर त्यामुळे ह्या जागा हा कमी जास्त होऊ शकतात. ओके, किंवा यापैकी फक्त काही जागाच ह्या भरल्या जाऊ शकतात. हे पूर्ण त्यांच्यावरती अवलंबून आहे. आता याच्यामध्ये हा पुढचा जो पॉईंट आहे, अपूर्ण भरल्यास किंवा वेळेवरती न भरल्यास उमेदवार हा परीक्षेस अपात्र राहील. ओके, आणि त्याचबरोबर कोणतीही फी त्याला रिफंड केली जाणार नाही. आता याच्यामध्ये पुढचा एक मुद्दा आहे, महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. कनिष्ठ लिपिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि मुलाखत घेतलेल्या पात्र उमेदवारांना 3 वर्षाचा बॉन्ड या ठिकाणी करायचा आहे. त्याचबरोबर 25,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट ॲज अ बँकेला जमा करायचे आहे. ओके, आणि ह्या 3 वर्षाच्या बॉन्डच्या आत जर उमेदवाराने जॉब सोडला, ओके, तर त्याला राजीनामा दिला किंवा जॉब सोडला त्याला जी सिक्युरिटी डिपॉझिट आहे ती त्याला मिळणार नाही. सिक्युरिटी डिपॉझिट अमाऊंट ही जप्त केली जाईल. ओके, आणि या प्रकारे जी सिक्युरिटी डिपॉझिट अमाऊंट आहे त्याच्यावरती उमेदवाराला कोणत्याही प्रकारचं व्याज मिळणार नाही असं इथं नमूद केलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे तो बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवणे, ऑफलाईन पद्धतीने भरणे इत्यादी प्रकारचे कामे करण्याकरता ही फेडरेशनची जी नियुक्ती आहे म्हणजे कोण फेडरेशन संस्था आहे जी पूर्ण या भरती प्रक्रिया अवलंबणार आहे. ओके, त्याची बँकेने निवड केलेली आहे. आता ही जी आहे ती शेवटचा मुद्दा आहे की परीक्षार्थी वर्तणूक परीक्षा काळात देते संशयास्पद आढळल्यास अथवा त्यांनी गैरमार्गाचा वापर केल्यास त्याचे गुणतक्त्यात नाव असेल तर त्याची फेरपरीक्षा घेण्याचे अधिकार फेडरेशन टाकून ठेवलेत. ओके, जर गैरप्रकार किंवा गैरवर्तणूक आढळली तर तो उमेदवाराचा फेरपरीक्षा ही फेडरेशन घेऊ शकते. आता इथं पदांबद्दल माहिती दिलेली आहे. पदाचं नाव आहे कनिष्ठ लिपिक. एकूण पदे आहेत 12 आणि या ठिकाणी नोकरीची ठिकाणे असतील ते जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या 5 जिल्ह्यांमध्ये असतील. आता यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे उमेदवाराची ती काय आपण बघू. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी. ओके, MSCIT किंवा त्याच्या समक्ष समतुल्य अभ्यासक्रमाचा कोर्स संगणक प्रमाणपत्र असावं. आणि जी शैक्षणिक पात्रता आहे किंवा हे MSCITची जी पात्रता आहे ते 24/8/2024 रोजी त्याने प्राप्त केलेले असावे. इन प्रोसेस आहे किंवा या गोष्टी इथं ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. आता ह्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे, इन केस काही वेळेस काय होतं की आपला परीक्षा झालेली आहे, ओके, पण आपल्या हातात रिझल्ट आलेला नाही आहे, तर फक्त वेबसाईटवरती विद्यापीठ वेबसाईटवरती जर रिझल्ट आला असेल तर उमेदवार
वेब बेस प्रमाणपत्र प्रदान केले असेल तर त्या संबंधीचे मूळ प्रमाणपत्र जे आहे ते बँकेला नंतर सादर करणं आवश्यक आहे आणि त्यावरती विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी उमेदवार परिषद पास झाल्यास तारीची तारीख दर्शवून स्वाक्षरी करणं आवश्यक आहे. आता याच्यासाठी जी उमेदवाराची वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा आहे 24 वर्ष ते 35 वर्ष आणि जी तारीख ग्राह्य धरली जाणार आहे 24/8/2024 रोजी. आता याच्यामध्ये काही उमेदवार याच्यामध्ये पात्र ग्राह्य धरलं जाणार प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याच्यामध्ये JIBBA, CIBBA, JDCA परीक्षा उत्तीर्ण असेल तर नक्की. त्याचबरोबर शासन मान्य विद्यार्थी संस्थेतील पदविका असलेली ICM, IIBF ओके आणि VAM NICOM तर याच्यामधील उमेदवारांनाही प्राधान्य दिलं जाईल. त्याचबरोबर उमेदवाराला बँक, पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास त्यालाही त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल. तर उमेदवाराची भाषेचं ज्ञान आहे मराठी, इंग्रजी, हिंदी, भाषा लिहिण्यामध्ये बोलण्यामध्ये प्रभुत्व असावं. निवड झाल्यानंतर उमेदवाराला एकूण वेतन जे दिलं जाईल ते 20,760 रुपये दिलं जाईल. आता ही इथं दिलेली आहे पुढचा मुद्दा जो आहे तो आहे निवड कार्यपद्धती. परीक्षेची फॉर्मॅट आपण म्हणू शकतो. पहिला आहे ऑफलाईन परीक्षा. ओके, या पदासाठी 100 गुणांची इंग्रजी मराठी भाषेतून बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची लेखी परीक्षा असेल. ओके, ती ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. त्याच्यामध्ये संख्यात्मक, गणिती क्षमता, इंग्रजी भाषा, व्याकरण, संगणक, सहकार ज्ञान, बौद्धिक चाचणी, बँकिंग आणि सामान्य ज्ञान या विषयांमध्ये उमेदवाराची चाचणी घेतली जाईल. ओके, त्यानंतर 100 पैकी 90 गुणोत्तरमध्ये रूपांतर करण्यात येईल आणि सदर पदाकरता घेतलेला ऑफलाईन परीक्षा स्वरूप हे पुढे प्रमाणे दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये परीक्षेचा पहिला विषय असेल संख्यात्मक आणि गणिती क्षमता. आता ह्याची जी इंग्रजीमध्ये हा पेपर होईल. एकूण प्रश्न असतील 40 आणि त्याच्यासाठी मार्क्स असतील 40 प्रश्न 40 मार्क्स. दुसरा असेल इंग्रजी भाषा आणि व्याकरण, इंग्लिश आणि ग्रामर. हा पण इंग्रजीमध्ये होईल. 20 प्रश्न असतील, एकूण गुण असतील 10. तिसरा विषय आहे संगणक आणि सहकार ज्ञान. हा इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये असेल. एकूण प्रश्न असतील 20, गुण असतील 10. चौथा असेल बौद्धिक चाचणी. ओके, त्याच्यामध्ये इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रश्न असतील. एकूण प्रश्न असतील 20, गुण असतील 20 आणि पाचवा आहे बँकिंग आणि सामान्य ज्ञान. हे विषय असतील इंग्रजी आणि मराठीमध्ये. 20 प्रश्न 20 गुण असे टोटल 120 प्रश्न असतील. 100 गुण असतील आणि हा पेपर पूर्ण करण्याचा कालावधी असेल 120 मिनिटं 2 तास. ओके, आता याच्यामध्ये कागदपत्र पडताळणीचे कसे असेल. ओके, आता उमेदवाराला ज्या परीक्षा घेतल्या जाईल त्याच्यामध्ये उतरत्या क्रमाने ओके मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. एक यादी लिस्ट लावली जाईल, उतरत्या क्रमाने बोलवलं जाईल. त्यावेळेस उमेदवाराने मूळ कागदपत्र उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ओके, आणि त्यानंतर ज्या उमेदवाराच्या ज्या डॉक्युमेंटची व्हेरीफाय होतील ओके बँकेच्या नियमाप्रमाणे त्यांना मुलाखतीस बोलवलं जाईल. आता मुलाखतीची प्रोसेस काय आहे. ओके, तर मुलाखतीमध्ये बँकेनुसार ऑफलाईन परीक्षेनंतर त्या गुणांच्या आधारे उमेदवाराला मौखिक मुलाखतीस ओके इंट्रोसाठी बोलवलं जाईल. त्याच्यामध्ये 10 गुण असतील. 10 गुणांपैकी 5 गुण हे शैक्षणिक पात्रतेनुसार असतील आणि 5 गुण हे इंटरव्ह्यूसाठी ग्राह्य धरले जातील. ओके, आता त्याच्यामध्ये मुलाखतीस गैरहजर राहिल्यास संबंधित उमेदवार निवडीस पात्र नसेल. ओके, म्हणजे परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला आहे पण मुलाखतीला हजर राहणार नाही अशा पद्धतीमध्ये उमेदवार हा निवडीसाठी पात्र नसेल. आता उमेदवाराची अंतिम निवड आहे. ओके, ऑफलाईन परीक्षा मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून 100 गुणांपैकी त्याची कट ऑफ यादी लावली जातील. त्यानुसार उमेदवाराची निवड केली जाईल. परीक्षेची तारीख आहे सप्टेंबर 22, 2024. आणि जे परीक्षेचं ठिकाण आहे बाहेती महाविद्यालय कॉमर्स कॉलेज, मनेर लॉ कॉलेज, जळगाव. ओके, आता परीक्षेचे शुल्क आहे शेवटचा मुद्दा. परीक्षा शुल्क आहे 1,000 रुपये प्लस GST. ओके, म्हणजे 1,180 रुपये. हे नॉन रिफंडेबल आहे. ओके, तर हे ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. त्याशिवाय उमेदवाराचा अर्ज हा ग्राह्य धरला जाणार नाही. उमेदवारांना काही अडचणी असल्यास ओके शंका असल्यास संकेतस्थळावरती हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधून उमेदवार आपली शंकेचं निरसन करू शकतो.
चला तर मित्रांनो, ही चांगली संधी आहे एक सहकारी बँकेमध्ये, महाराष्ट्रामध्ये नावाजलेल्या सहकारी बँकेमध्ये जॉब मिळवायची. आपली पात्रता असेल तर नक्की अप्लाय करा. आपल्या परिजनांना, आपल्या मित्रांना ज्यांना गरज आहे त्यांचे शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.